यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई काँग्रेसमधील 2 आमदारांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय। मुंबईत काँग्रेस पक्षाचे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा काँग्रेस आमदार असलम शेख आणि अमीन पटेल यांनी व्यक्त केली आहे। जरी आमदारांची ही इच्छा असली तरी सगळे निर्णय दिल्ली घेणार असल्याचं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव जोडल्या गेल्या। जुई, आता हे दोन्ही आमदार स्वबळावर लढण्याचा नारा देत आहेत। अगदीच आपण पाहिलं तर दीपाली काल मुंबई काँग्रेसचा एक मेळावा पार पडला। संविधान बचाव असं मेळाव्याला नाव देण्यात आलं होतं। मात्र या मेळाव्या दरम्यान काँग्रेसचे 2 आमदार म्हणजेच असलम शेख आणि नसीम आणि अमीन पटेल या दोघांनीही स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे। हा नारा का दिला आहे? विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईत विशेष म्हणजे काँग्रेसला कमी जागा मिळाल्या होत्या आणि जर असंच राहिलं आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका या जर महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढल्या तर ठाकरे गटाकडून आपल्याला कमी जागा मिळतील अशी काहीशी भावना या 2 आमदारांच्या मनात आहे। कारण का मुंबईमध्ये ठाकरे गट ठाकरे पक्ष हा जरा त्यांचे नगरसेवक जास्त असल्याने ते जास्त जागा मागतील आणि त्यामुळे आपल्याला कमी जागा लढायला मिळतील। जर आपण एकटे लढलो काँग्रेस पक्ष म्हणून तर आपल्याला जास्त जागा लढता येतील आणि आपल्याला आपले जे नगरसेवक आहेत ते निवडून देण्यामध्येही सोपं जाईल असा काहीसा अंदाज या 2 आमदारांचा आहे आणि त्यामुळे स्वबळावर लढण्यासाठी हे 2 आमदारांनी तयारी दाखवली आहे। मात्र जरी या 2 आमदारांची इच्छा असली स्वतंत्रपणे लढण्याची, हा सगळा निर्णय दिल्ली हायकमांड घेणार आहे। त्यामुळे या निवडणुकी संदर्भात नेमकं काय ते स्पष्ट मत आणि शिक्कामोर्तब हे दिल्ली हायकमांड करणार असल्याची माहिती मिळते। धन्यवाद जुई, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।